आणि आता एक नजर टाकणार आहोत लोकसभेची पूर्वतयारी नेमकी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9 वर। आमच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार। शरद पवारांचा दावा, भाजपला विजयाची खात्री नसल्यानंच फोडाफोडीचं राजकारण सुरू, पवारांचा हल्लाबोल। काही लोक सोडून गेल्याची चिंता नाही। 1980 मध्ये सुद्धा काही आमदार सोडून गेले होते, त्यापैकी 95% पराभूत झाले। यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होईल, शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। महागड्या गाड्यांमध्ये फिरत सत्तेचा दिखावा करू नका, सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा। भाजप मुंबई निवडणूक समितीच्या बैठकीत जेपी नड्डांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर, तर मुंबई विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत। भाजप आणि शिंदे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर। लोकसभेच्या खासदार हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, शिंदे गटाची मागणी। 10 वर्षातील विकास कामं आणि संसदेतील कामकाजाचा आढावा घेऊन पक्षश्रेष्ठी मलाच उमेदवारी देतील, खासदार डॉक्टर हिना गावितांना विश्वास। तर चांगलं काम करणाऱ्यांना भाजप नेहमी संधी देतं, असाही व्यक्त केला विश्वास। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गट सज्ज। काँग्रेसनं दावा केलेल्या रामटेक मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे करणार मार्गदर्शन। 23 फेब्रुवारीला पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्याचा रामटेक इथं मेळावा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी कसली कंबर। अजित पवारांकडून बारामती मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात। 24 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्याच्या दौऱ्यावर। तर वर्धा लोकसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीकडनं नितेश कराळे यांची निवडणूक लढण्याची तयारी। काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडनं कराळे मास्तर इच्छुक, शरद पवारांचीही घेतली भेट। लोकसभेसाठी बारामतीमध्ये अजित पवार गटाची जोरदार तयारी, मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात। 24 फेब्रुवारीला भोर आणि वेल्हामध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा।